भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, पारेश्वर महाराज की जय, पारेश्वर महाराज की जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 9 जानेवारी रोजी सुंदर असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. हरिभक्त परायण अमोलदादा महाराज केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? श्री अमोल दत्तात्रय कामटे. आपण या मैदानाचे प्रमुख आयोजक आहात. हो, बरोबर. मैदान कशानिमित्त आयोजित केले दादा? हे आमच्या पारगावमधील पारेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं हे आम्ही मैदान आयोजित केलं आहे. मैदानाची तारीख काय? मैदानाची तारीख ही दिनांक 9 जानेवारी ही मैदानाची तारीख आहे. मैदान कुठं संपन्न होतं आहे? मैदान हे गावमौजे पारगाव येथील बारदाना वस्ती या ठिकाणी या शेतजमिनीवरती मैदान त्या ठिकाणी होतं आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची जी काही कायदेशीर परवानगी आहे ती त्या ठिकाणी मिळालेली आहे. 2 दिवसामध्ये ती आपल्याला पाहायला मिळेल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, संबंधित अधिकाऱ्यांकडून या मैदानाची संपूर्ण पाहणी करण्यात आलेली आहे. मैदानाचं स्वरूप कसं आहे? एक आदत एक बैल या पद्धतीचं मैदानाचं स्वरूप आहे. मैदानाचं बक्षीस रचना कशी, प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. मैदानाची बक्षिसं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,11,111. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000. तृतीय क्रमांकाचं आहे 51,000. चतुर्थ क्रमांकाचं आहे 31,000. 5व्या क्रमांकाचा आहे 21,000. 6वा क्रमांक आहे 15,000 आणि 7वा क्रमांक आहे 11,000 आणि 8वा क्रमांक आहे 11,000. अशा पद्धतीनं जवळपास 8 बक्षिसं आम्ही त्या ठिकाणी विजेते बैलगाडी मालकांना ठेवलेले आहेत. त्याचबरोबर बक्षिसांच्या बरोबर काय ट्रॉफी ढाल कशा पद्धतीचं नियोजन आहे? हां, प्रत्येक विजेत्या बैलगाडी मालकास ढाल आणि ट्रॉफी अशा पद्धतीनं आम्ही देण्याचं नियोजन केलं आहे. बरं, त्याचबरोबर क्वार्टर फायनल होणार आहे का? हो. क्वार्टर फायनलला कशी बक्षीस रचना असणार आहे? कुठली घेतली? हा, क्वार्टर फायनलला त्या ठिकाणी 3,000 रुपयाचं प्रत्येक गाडी मालकाला बक्षीस आहे. आणि त्यानंतर मेगा फायनलला प्रत्येकी 2,000 रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी आयोजित केलं. मेगा फायनल म्हणजे सेमीमध्ये 3ऱ्या नंबरला उतरले त्यांची मेगा फायनल होणार आहे. म्हणजे त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. बरं, बघा मित्रांनो, आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला आहे. जवळपास 48 बैलगाडी मालक त्यालाच पात्र होणार आहेत. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये खरंच सहभाग घ्यावा आणि या बक्षिसांचा लाभ घ्यावा. अतिशय सुंदर अशी रचना करण्यात आलेली आहे बक्षिसांची. अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका बाबाराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होत आहे. तर दादा, मैदानाची प्रवेश फी किती आहे? मैदानाची प्रवेश फी 1100 रुपये आम्ही ठेवलेली आहे. बरं, तर ऑनलाईन नोंद सुरू झाली? हो, नोंदी सुरू झालेली. काय सांगाल अजून, कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन भेटले, कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होत आहे? आमचे सहकारी मित्र पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बाबाराजे जगताप यांच्या सहकार्यानं आणि यांच्या एकूणच मार्गदर्शनाखाली आम्ही हे मैदान आयोजित करतो आहे. त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला नेहमीच इथून मागच्या काळामध्ये सुद्धा लाभलेलं आहे आणि आजसुद्धा लाभलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लाभेल अशी मी अपेक्षा करतो. चालतंय. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की या श्री पारेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं हे जे बैलगाडी शर्यतीचं मैदान आम्ही काही निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन आयोजित केलं आहे. तर ते या मैदानामध्ये सर्व गाडी मालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि सहभाग घेतल्याच्या नंतरून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मैत्रीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडावी आणि जी ऑनलाईन बुकिंग चालू आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी प्रत्येकाने करावी. ज्यांनी केली असेल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांनी नोंदणी राहिली असेल त्यांनीसुद्धा ताबडतोब नोंदणी करून घ्यावी. मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आवाहन करतो
की सर्वांनी उत्स्फूर्तपणे या शर्यतीमध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. नाव माझं नाव ऋत्विक मेमाने. आयोजक मैदानाचे. हो. दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? या मैदानामध्ये येत असताना कशा पद्धतीनं मैदानाचं लोकेशन आहे, कुठून कुठून कसे कसे रस्ते आहेत, कसं कसं यायचं या मैदानासाठी? या मैदानासाठी येण्यासाठी सासवडवरून पारगाव मार्गे, पारगाव चौपलापासून जेजुरी साईडला शिवशंभू वजन काट्यापासून पूर्वेच्या दिशेला आपण तिथून एक रोड आहे, वाघभोर मार्गे पण ह्याच रोडने येऊ शकतो, जेजुरीवरून पण येऊ शकतो. आणि पिसावरी मार्गे सुद्धा पारगाव चौकात येऊन बेलसरच्या रोडला शिवशंभू वजन काटा बारदाना वस्ती तिथून पूर्वेला. बरं. शिवशंभू काटे वजन काटा आहे, तिथून आतमध्ये किती फाटी? एक 500 मीटर. बरं. आणि त्यानंतर जो चौक सांगितला त्या चौकापासून कसे किती आहे? चौकापासून 1-1.5 किलोमीटर पाठी. बरं. मैदानात येण्यासाठी कसे कसे रस्ते आहेत? डांबरी कुठपर्यंत आहे आणि कच्चा कधी लागणार रस्ता? डांबरी एक 200-300 मीटर आहे आणि 200 मीटर साधा आहे. साधा आहे. आणि तिकडनं चौकातनं आल्यानंतर ना तिकडून पण सेम असंच आहे. हो. निम्मा डांबरी आणि निम्मा निम्मा कच्चा. कच्चा. त्याच पद्धतीचे रस्ते आहेत मित्रांनो. आपण लोकेशन या मुलाखतीच्या खाली कमेंटमध्ये पिन करून ठेवणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही या परिसरात आल्यानंतर विचारपूस करत पुढं मैदानाकडे या. त्याचबरोबर दादा आता आपण वळू मैदानाकडं. पहिल्यांदाच या ठिकाणी मैदान होते, आपण रील पण सोडली इंस्टाग्रामला, तर कशा पद्धतीनं बैलगाडी मालकांकडनं प्रतिसाद भेटला त्या व्हिडिओला? बैलगाडी मालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बरं. पाठी एकदम चांगली झालेली आहे. बरं. आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान काळं रान आहे, काळं रान टणक रान आहे. टणक रान आहे. एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत दादा? 10 पाट्या आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? आतातमध्ये अंतर 14 फूट आहे. त्याचबरोबर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्याच्यामुळे आदतचा पल्ला किती? आदतचा पल्ला 700-750 फूट आहे. परफेक्ट टेप नियम मोजलाय का? परफेक्ट मोजून 750 फूट. बरं. त्यानंतर ना खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गाड्या थांबू शकतात? 20 गट थांबू शकतात. 20 गट. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? एक 500 मीटर आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असेल? उत्तरेच्या बाजूला किती टक्के बॅरिकेट आहे? उत्तरेच्या बाजूला 100% बॅरिकेड आहे. त्याचबरोबर दक्षिणेच्या बाजूला किती आहे? 50%. निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी कशी जागा आहे? नांगरलेलं सगळं रान, सपाट रान आहे पुढं. किती फूट आहे साधारणतः जागा? जागा 1 किलोमीटर आहे पुढं. बरं. त्याचबरोबर जे मैदानात सहभागी होणार आहेत बैलगाडी मालक, त्यांनी कोणत्या कोणत्या दिशेला निवारा करायचा आहे? तिन्ही पण दिशेला होऊ शकतो, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला. दक्षिणेला. मागं सुट्टीच्या ठिकाणी पण जागा मोकळी आहे का? सुट्ट्या ठिकाणी पण इकडे मोकळं आहे. मित्रांनो, त्या आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने मोकळ्या जागेमध्ये आपला निवारा करा. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा. पिण्याच्या पाण्याचे टँकर किती आहेत? 2 टँकर आहेत. त्याचबरोबर ज्या दिवशी या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे म्हणजेच 9 जानेवारीला, त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपलब्ध असणार आहेत का? हो. बरं. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काहीच नाही. या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे? आमची यात्रा कमिटी पारगाव आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका. अटीतटीचा निकाल झाला तर कशा पद्धतीने निर्णय दिला जाईल? अध्यक्ष निकाल देते. बरं. दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन यांनी घालून दिलेल्या अटी आणि नियमानुसार पार पडेल का? हो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि मैदानाची शोभा वाढावी. मैदानामध्ये खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, खाली पट्टी. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आपले कालिदास पगाटे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण गाटे. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC ला. त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली का? हो. सेमी फायनलला ड्रोन आणि फायनलला ड्रोन उपयोगात आणला जाईल का? हो. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, 100%. चालते. धन्यवाद दादा. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी बालक बाबा राजा जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते बाबा, आज तुम्ही पारगाव मेमाणे या ठिकाणी जे 9 जानेवारीला एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे, हबप अमोलदादा केसरी असं या मैदानाचं नाव आहे, या मैदानाची पाहणी करायला आला. कशा पद्धतीनं आयोजकांनी नवीन फाटी तयार केली? आयोजकांनी फाटी एकदम मस्त तयार केलेली आहे, पळण्यासारखी आहे. आदत वासरांना 1 नंबर पळण्यासाठी फाटी चांगली. तर काय सांगाल मैदानाच्या नियम अटींच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने हे संपूर्ण मैदान पार पडणार आहे? हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांच्या नियम आणि अटीनुसारच मैदान पार पाडणार आहे. काय आव्हान करताल तुम्ही? साधारणतः आदतचं मैदान घेतल्याने नवीन फाटी, त्याच्यामुळे बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? की बैलगाडा हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यामध्ये मैदान आहे, पारदर्शकता आहेच. आणि त्यामध्ये आयोजकांनी जे बक्षिसे ठेवलेत,
3 बक्षे म्हणजे 3 गाड्या फायनल राहणार आहेत. 48 गाडा मालक फायनल राहणार आहे, ते लक्षात घ्या. त्यामुळं पुरंदर तालुक्यात तिथे संघटनेला संघ घेऊन काम केलं जातं, तिथं काहीच कमी पडत नाही. तिथे उदाहरण घ्या, गुळूंचं असेल, सासवड असेल, खळदचे मैदान असेल, 600+ नोंद आहे. तिथं संघटनेला विचारायचं, तिथं काहीच कमी होणार नाही. त्यामुळं सर्व गाडी मालकांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त गाडी मालकांनी सहभाग घेऊन सहकार्य करावं. फाटी कशी पळायला आदत बच्चांना? फाटी 1 नंबर पळायला आहे. मला वाटतं ह्या गावामध्ये पहिल्यांदाच मैदान होतंय आणि 1 नंबर फाटी तयार केलेली आहे मैदान. नवीन चेहरे बाबा उजेडात येतील काय फाटी? ह्या फाटीवरती 100% नवीन चेहरे दिसतील तुम्हाला, उजाडत येतील. बरं, आता आपण वळू नियम अटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो पार्ट पुढं असेल त्या पार्टवर निकाल दिला जाईल. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल बाद का? केली जाईल ती गाडी. त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही दिलं जाणार त्यांना. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्या गाडीला पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगनमत नाही झालं तर त्यांची चिठ्ठी उडवली जाईल आणि ती गाडी पुढे ते पळवली जाईल. त्याचबरोबर बाबा डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवसभरात कधी पण ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीचे नियमावली असेल? त्यांनी पुरावा सांगावा की बाबा ह्या गटात गाडी पळाली, त्याचा पुरावा दिला की ती गाडी बाद केली जाईल. आदतच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर किती वेळ ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी जागट. असेल? आणि आदत ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने आदतच्या संदर्भामध्ये काय निर्णय असेल तो? ती गाडी बाद केली जाईल ना, दात पाहून ती गाडी बाद केली जाईल. जर ती दात जर आदत नसेल तर ती गाडी बाद केली बाद जाईल. केली जाईल. बरं, त्याचबरोबर बाबा लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय असा की बैलाचा एक पाय किंवा एक चाक पलीकडे गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा लॉबी टच निर्णय आहे तो म्हणजे लॉबी टचचा निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर बाबा खाली पट्टी आहे, पट्टीच्या ठिकाणी कशा पद्धतीची नियमावली असेल? पट्टीचा सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय पुढं आला तर गाडी बाद केली जाईल. कोणी म्हणायचं नाही की मी थांब म्हणलो होतो की बैल उसळला, ते चालणार नाही. पाय पुढं आला बाद गाडी दिली जाणार ती. आपण पाहिलं मित्रांनो, पुरंदर तालुक्यामध्ये अतिशय आदर्शवत अशी मैदानं होतात. त्यामागचं प्रमुख कारण आहे ती म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि त्याचं नेतृत्व करतात प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप. मित्रांनो, तुम्ही परवा दिवशी एक मैदान पाहिलं ते म्हणजे टेकवडीच्या फाटीवरती झालं. अतिशय सुंदर मैदान झालं. जवळपास 64 बैलगाडी मालक त्या ठिकाणी गुलालास पात्र होऊन गेले. तर बाबा काय आव्हान करताल तुम्ही? सर्वांना वाटलं होतं टेकवडी मैदानाची फायनल होणार नाही की एवढे निकाल कसे येणार, काय होईल, पण आम्ही ते 5च्या आत सगळं करून दाखवलं. मित्रांनो, ते करत असताना नियोजन आणि शिस्तबद्धता पाहिजे असती, ती बाबांनी दाखवून दिली. एक आदर्शवत मैदान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पार पाडून दाखवलं. बाबा, या मैदानाचं सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान? हे सकाळी बरोबर 8 वाजता मैदान चालू होणार. फायनल किती वाजता होईल? 5च्या आत फायनल होणार. काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना जातात? की सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. चालते, धन्यवाद बाबा. मित्रांनो, आपल्या समवेत पारगाव मेमाणे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ काकासाहेब मेमाणे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल? पहिल्यांदाच पारगाव मेमाणे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. कसा काय उत्साह, कसा काय तुमचा सगळ्यांचा? आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे. आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच ह्या शर्यती भरतायत, त्याच्यामुळे खूप मोठा आनंद आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? महाराष्ट्रातल्या सर्व गाडी मालकांना, चालकांना आव्हान की तुमच्या नियमाप्रमाणे सर्व हे मैदान मस्त असं चालणार आहे. सर्वांनी सहभाग घ्या आणि मैदानाची शोभा वाढवावी. आणि ज्यांनी मैदान घेतले त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांनी आयोजन केले, पहिल्यांदाच गावात तुमचे मैदान होत आहे. या मैदानासाठी अमोलदादा कामठे यांचं खूप मोठं सहकार्य आहे. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? सागर मेमाने. काय सांगाल दादा? पहिल्यांदाच पारगाव मेमाणे या गावात बैलगाडी शर्यती होत आहेत. सुंदर असं मैदान तयार केलंय. कसा उत्साह आहे तुमचा ग्रामस्थांचा? ग्रामस्थांचा उत्साह अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि या मैदानासाठी आमच्या टीमने भरपूर असं कष्ट घेतलेलं आहे आणि पारगावमध्ये प्रथमतःच हे मैदान होत आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एक विनंती आहे, सर्वांनी या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहायचं. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समवेत पारगाव मेमाणे गावचे माजी सरपंच आणि माजी सैनिक सुभाषांना मेमाणे. नमस्ते. नमस्ते. दादा, किती वर्ष देशसेवा केली? 18 वर्ष. 18 वर्ष. आणि रिटायरमेंट कधी झाली? 97ला. 97. तेव्हापासून काय करता दादा? तेव्हापासून मी शेतीच करत आहे. बरं, काय सांगाल? गावामध्ये पहिल्यांदाच शर्यत? गावामध्ये आता पहिल्यांदाच आबप अमोलदादा कामटे यांनी आज गावामध्ये पहिल्यांदाच एक ग्राउंड भरवलेलं आहे. बरं, काय सांगाल? कसं काय उत्साह, कसं काय?
उत्साह खूप मोठा आहे. नवीन तरुण मुलांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन होते आणि त्याचबरोबर बाबाराजे जगताप यांचंही खूप सहकार्य आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? तमाम बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन आपली नाव नोंदणी करून ह्या ग्राउंडची शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मेमाणे गावातील ज्येष्ठ नागरिक दादाभाऊ मेमाणे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यती मैदान होतंय, काय सांगाल त्याच्याविषयी? आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाड्या शर्यती होत असल्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे. असंच सहकार्य अमोलदादा कामठे यांनी आम्हाला केलं, असंच इथून पुढेही राहावं आणि इथून पुढं कार्यक्रम असाच व्यवस्थित व्हावा असं आमची अपेक्षा आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी चालकांना एवढंच आव्हान करल की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं आणि शोभा वाढावी कार्यक्रमाची, एवढंच आव्हान करेल. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव दादा? दत्तात्रय बाबासाहेब मेमाने. काय सांगाल, अमोलदादा केसरी मैदान होतंय, काय सांगाल याच्याविषयी? अमोलदादा केसरी मैदान पारगावमध्ये 9 तारखेला होणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम अमोलदादा कामटे ह्यांचं पारगावच्या वतीने मी त्यांना आभार मानतो की त्यांनी ह्या मैदानासाठी आम्हाला म्हणजे तरुण पिढीला त्याचा शब्द टाकला होता की बाबा आम्हाला गावामध्ये की आत्तापर्यंत बैलगाडी शर्यती कधी झालेलं नाही तिथून मागं, त्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावे. म्हणजे आमच्या तरुण पिढीचे जे काय म्हणणं होतं त्यांना त्यांनी सर्व हे केलं, म्हणजे मान्य केलं आणि त्यांना आम्हाला तरुण पिढीला एक नवीन मार्गदर्शन केलं यांना कसं करायचं काय वगैरे. त्यासाठी आम्ही अमोलदादाचं पहिलं सर्वात प्रथम आभार मानतो. आणि पारगावमध्ये सर्वात म्हणजे पहिल्यांदाच ह्या बैलगाडी शर्यती होत आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी ह्या शर्यतीत भाग घेऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच सांगतो. चालतंय, धन्यवाद दादा. थँक्यू.